कधी-कधी घराची साफसफाई करताना एखादी हरवलेली मौल्यवान वस्तू किंवा पैसे सापडले तर क्षणात सगळा थकवा निघून जातो. पण तुम्ही कधी विचार केलाय का की साफसफाई करताना असं काही सापडेल की ज्यामुळे माणूस रातोरात कोट्यधीश बनेल? ऐकायला स्वप्नासारखं वाटतं, पण चिलीमधील एका व्यक्तीसोबत हे प्रत्यक्षात घडलं आहे. चला जाणून घेऊया साफसफाई करत करत हा माणूस कसा कोट्यधीश झाला. चिलीतील ॲक्सेसिल हिनोजोसा या व्यक्तीचं नशीब तेव्हा फळफळलं जेव्हा घराची साफसफाई करताना त्याला कचऱ्याच्या डब्यातून वडिलांची 62 वर्षे जुनं बँक पासबुक सापडलं. वडील आधीच वारले होते. पासबुक मिळाल्यानंतर ॲक्सेसिलने वडिलांच्या मेहनतीची कमाई परत मिळवण्यासाठी थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. मीडिया माहितीनुसार ॲक्सेसिलच्या वडिलांनी 1960-70च्या दशकात घर खरेदीसाठी सुमारे 1.4 लाख रुपये बँक खात्यात जमा केले होते. त्या काळात ही रक्कम खूप मोठी होती. सफाई दरम्यान पासबुक कचऱ्यात सापडलं तेव्हा घरच्यांना ते काही फार महत्त्वाचं वाटलं नाही, कारण ती बँक आधीच बंद झाली होती आणि पासबुकवर घरातील कोणाचंही नाव नव्हतं. मात्र पासबुकवर लिहिलेल्या एका शब्दाकडे ॲक्सेसिलचं लक्ष गेलं, स्टेट गॅरंटी. याचा अर्थ बँक दिवाळखोर झाली किंवा बंद पडली तर सरकार ठेवींची परतफेड करणार. ही माहिती समजताच ॲक्सेसिलने वडिलांची रक्कम व्याजासह परत मिळवण्याचा निर्णय घेतला. अखेर न्यायालयानेही त्याच्या बाजूने निर्णय देत वडिलांची संपूर्ण रक्कम व्याजासह देण्याचे आदेश दिले. सुमारे 62 वर्षांपूर्वी जमा केलेले 1.4 लाख रुपये आज तब्बल 9 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले. अशा प्रकारे कचऱ्यात सापडलेल्या एका जुन्या पासबुकमुळे ॲक्सेसिल हिनोजोसा रातोरात कोट्यधीश झाला.